शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पुजारी अप्पा तसेच आजच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री अण्णासाहेब शिंदे तसेच त्यांचे मित्र श्री महेश कोवाड, संस्था उपाध्यक्ष श्री संदेश कुलकर्णी सर, आपल्या संस्थेचे सचिव मान्य श्री धनीराम शिंदे यांना, प्रशालेचे प्राचार्य मान्य श्री ए.एस. सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य मान्य श्री व्ही.व्ही. गायकवाड सर, वोकेशनल विभाग प्रमुख डॉक्टर युवी पाटील मॅडम, ज्युनियर कॉलेज सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती विनी कुमार, वोकेशनल विभाग सांस्कृतिक विभाग प्रमुख रणथंबे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री संदेश कुलकर्णी साहेब, आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री धोनीराम शिंदे यांना, त्यांच्यासोबत आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री ए.एस. सावंत सर, उपप्राचार्य व्ही.व्ही. गायकवाड सर, उपप्राचार्य युवी पाटील मॅडम, कुंभार मॅडम, या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। आज उजळणाऱ्या ज्योती ज्ञानाच्या आहेत, तेजाच्या आहेत, मांगल्याच्या, पावित्र्याच्या, सद्भावनेच्या, उदात्ततेच्या, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक कुमार तयार होते, फुलांना फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं। याच भावनेतून या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीला वंदन करून पहिल्यांदा या विचारमंचावरती विचार व्यक्त करण्यासाठी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल या कॉलेजचं विचारमंचावरती बसलेल्या गुरुजनांचं, प्राचार्याचं, शिक्षकांनी आणि तुमच्या सर्वांचं पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतो। आज मला या ठिकाणी बोलवलं, खास करून महत्त्वाचे विद्यार्थी माझ्यासमोर आहेत। 11वी आणि 12वी हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं ठिकाण असतं। आपल्या एक गाणं तुम्ही ऐकलं असेल, आयुष्याच्या वळणावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं आणि 16वा वरीस। तर हे धोक्याचं असलेलं ठिकाण आपण मोक्याचं कसं करायचं, याच्यामध्ये कशी संधी शोधायची, हेच तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, हे कुठलं तुमच्या डोक्याच्या वरून जाणारं व्याख्यान नाही किंवा तुम्हाला काहीतरी मी खूप मोठं सांगणार आहे, ज्ञान देणार आहे, प्रबोधन करणारं काहीसुद्धा नाही। छोटासा संवाद साधणार आहे, कारण मी तुमच्यासारखा खेड्यात जन्मलेला फक्त 12वी शिकलेला माणूस आहे। त्यामुळे विचार करा, तुम्हाला काही जास्त मी सांगू शकत नाही, माझं नॉलेज काही जास्त नाही, परंतु जे सांगणार आहे माझ्या अनुभवात, जर 11वी 12वीला आम्ही असताना आम्हाला खरोखर असं कोणतरी सांगणारं भेटलं असतं तर कदाचित आम्ही पुढे शिकलो असतो, आम्ही सुद्धा एखादा शिक्षक झालो असतो, कुठेतरी इंजिनियर झालो असतो, काहीतरी घडलो असतो। मग जे आमच्या आयुष्यामध्ये ज्या चुका झाल्या किंवा आमच्या आयुष्यामध्ये ज्या पोकळी निर्माण झाल्या त्या तुमच्या आयुष्यामध्ये होऊ नये एवढंच सांगणार आहे। आणि या जे तुम्हाला म्हणलं की जे ठिकाण धोक्याचं आहे त्याला मोक्याचं कसं करायचं, कारण तुमच्या आयुष्यातला सर्वात सळसळत्या रक्ताचा काळ हाच आहे, लक्षात ठेवा। मग हे सळसळतं रक्त कोणत्या कामासाठी वापरायचं हेच तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचं आयुष्य सुखानं समाधानानं जाणार आहे। कारण ही 2 वर्षे असे आहेत विद्यार्थ्यांनो, पालकांनो, आणि माझ्या पालक आले नाही सोडा, सवय लागल्या, बालक पालक दोन्ही असतात। तर लक्षात ठेवा, या 2 वर्षामध्ये मला पहिल्यांदा सांगा, तुम्हाला आयुष्यामध्ये वाघासारखं जगायला आवडेल का कोल्ह्या कुत्र्यासारखं जगायला आवडेल? जरा जोराने सांगा, वाघासारखा आवाज येऊ दे ना। मग कुठला वाघ जगायला आवडेल तुम्हाला? सर्कशीमधला वाघ की जंगलातला वाघ? सर्कशीतला वाघ सुखी की जंगलातला वाघ सुखी?
कसं काय हो? अहो सर्कशीतल्या वाघाला वेळच्या वेळी जेवण येतं, वेळच्या वेळी पाणी येतं, ऊन नाही काय नाही, निवारा सगळं मस्तपैकी आहे. जंगलातल्या वाघाला माहीत नाही आज शिकार भेटेल की नाही. जीव तोडून पळाल्यानंतर त्याला शिकार भेटणार आहे. ऊन वारा पाऊस सगळं सहन करावं लागणार आहे. मग मला सांगा जंगलातला वाघ सुखी का सर्कशीतला वाघ सुखी? मग तुम्हाला जंगलातला वाघ का व्हावं वाटतं? कारण सर्कशीतल्या वाघाला एखादं शेंबडं पोरगं पण जातं आणि शेपटाला धरून उलुलुलू करतं. जंगलातल्या वाघाची फक्त डरकाळी ऐकली तरी सगळा जंगलगार होतं. लक्षात ठेवा. मग तुम्हाला जर जंगलातला वाघ बनायचं असेल तर ही 2 वर्ष आयुष्यातली तुम्हाला गाढवासारखी मेहनत करावी लागणार आहे. लक्षात ठेवा. फक्त 2च वर्ष. तर जर तुम्ही या 2 वर्षामध्ये आरामात जगला तर आयुष्यभर तुम्हाला सर्कशीतला वाघ बनून जगायला लागणार आहे. कुणी बी येणार तुम्हाला काही पण काम सांगणार, चल इकडं जा, चल तिकडं जा. त्यामुळं ही 2 वर्ष महत्त्वाचे तुमच्यासाठी. इथं जे मगाशी सरांनी सांगितलं आलेल्या गेटवरती बघितलं मला खरोखर आनंद झाला. सर 2 विद्यार्थ्याला प्राचार्य तुमचे मारत होते. हा योग मला वाटतं आमच्या शाळेनंतर सर पहिल्यांदाच मी बघितलंय. हा योगच गायब झालाय. कारण शासनानं नियम केले. सरांशी बोललो मी. तर ही 2 वर्षे तुम्हाला जर आनंदानं जगायची असतील तर काय करावं लागेल? सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला. आयुष्यामध्ये स्वप्न बघणं फार महत्त्वाचं आहे. काय बघायला पाहिजे? या जगाच्या पाठीवर ज्या ज्या वेळी क्रांती झाली, ज्या ज्या वेळी कुठं बदल झालं त्याचा शोध घेण्यात आला. त्याच्या पाठीमागचं कारण काय? तर त्याच्या पाठीमागचं कारण शोधण्यात आलं स्वप्न. मला सांगा पक्ष्यांकडे बघून जर राईट बंधूच्या मनामध्ये आपण सुद्धा हवेमध्ये झेपावू शकतो असा विचार आला नसता तर विमानाचा शोध लागला नसता. जर गोरगरीब दीनदलितांच्या वरती होणाऱ्या अत्याचाराची अन्यायाची स्वप्न माझ्या बाबासाहेबांना पडली नसती तर त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला नसता. आणि शिक्षणाचा ध्यास त्यांनी घेतला नसता तर या जगामध्ये संविधान नावाचा पवित्र ग्रंथ जन्मालाच आला नसता. लक्षात ठेवा. त्यामुळं प्रत्येकानं स्वप्न बघितली पाहिजेत आणि स्वप्न मोठी बघितली पाहिजेत. कारण माणसाचा जो जन्म आहे, माणसाचा जो स्वभाव आहे, स्वप्न बघत असतो. लहानपणापासून तुम्ही स्वप्न बघत आलेले आहात. लहानपणी तुम्हाला खेळण्याची स्वप्न पडतात. जरा मोठं होता शाळेमध्ये जाता तुमचा अभ्यास होत नाही, गृहपाठ अपूर्ण राहिलेला असतो. मग तुमच्यामध्ये स्वप्नामध्ये शिक्षक यायला चालू होतात. जरा मोठं होता या टप्प्यावरती येता. आता या टप्प्यामध्ये तुम्हाला कशाची स्वप्न पडतात मी सांगायची गरज नाही. आम्ही सुद्धा त्या टप्प्यामध्ये होतो. टेन्शन घ्यायचं नाही. हा टप्पा तुम्ही पार करचाल परत तुम्हाला नोकरीची स्वप्न पडू लागतील. पोरांनो स्वप्नामध्ये नोकरी येईल. नोकरी लागल्या नाही लागल्या, नोकरी लागल्या तुमच्या स्वप्नामध्ये लग्नाची स्वप्न तुम्हाला पडू लागतील. लग्नाची स्वप्न पडली की मग तुम्हाला मुलांची स्वप्न पडू लागतील. एक वेळ अशी येईल की शेवटी 50शी पार केली की तुम्हाला देवाधर्माची स्वप्न पडू लागतील. आणि शेवटी एक हमखास स्वप्न पडतं ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या टप्प्यात आला. तुमच्या आयुष्यामध्ये एक देव स्वप्नात यायला लागतो. त्याचं नाव आहे यमराज. तुम्ही म्हातारी माणसं बघा मध्ये मध्ये चावळतेत. आता यमराज आलता, इकडनं आलाय तिकडनं आलाय म्हणताना दिसतील. आयुष्यभर तुम्हाला स्वप्न पडणार आहेत. लक्षात ठेवा. स्वप्न पाहणं गरजेचं आहे. स्वप्नाशिवाय आपण ध्येय ठरवू शकत नाही. लक्षात ठेवा. स्वप्न असल्याशिवाय तुम्हाला कोणतंही ध्येय ठरवता येत नाही. आणि जर तुमचं ध्येय नसेल तर तुमच्या आयुष्याला दिशाच लागू शकत नाही. कुठं जायचं माहीतच नाही. मला पलूसला जायचं माझं ज्यावेळी ध्येय ठरेल त्यावेळी माझी दिशा ठरेल. मला या मार्गे बांबवडे मार्गे इकडे यायचं आहे. माझं ध्येयच नाही. मी कुठल्या मार्गाला जाणार आहे? आणि ज्यावेळी ध्येय ठरतं, दिशा ठरती त्याच वेळी तुमची गती महत्त्वाची आहे. नुसतं स्पीड महत्त्वाचं नाही. कुठं बोलतोय माहीत नाही, कुठला अभ्यास करतोय माहीत नाही, कशासाठी करतोय माहीत नाही. नुसतं अभ्यास करून काही महत्त्वाचं नाही. तर लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला म्हणतो स्वप्न हे स्वप्न असतं, ते कधीच सत्य नसतं. हे तुम्हालाही ठाऊक असतं, आम्हालाही ठाऊक असतं. तरीसुद्धा स्वप्नाशी नातं कधीच तोडायचं नसतं. कारण स्वप्न जागवतात आपल्या मनामध्ये नवनवीन आशा. स्वप्नच दाखवतात आपल्याला नवनवीन दिशा. स्वप्नच असतात आपले खरे मित्र. स्वप्नच दाखवतात क्षितिजा पलीकडचं चित्र. क्षितिज एक क्षितिज असतं, तिथं आकाश कधीच टेकत नसतं. हे तुम्हालाही ठाऊक असतं, आम्हालाही ठाऊक असतं. तरी तो अफजल खान इथं आता सुद्धा आहे. तुमच्या जवळ आहे, तुमच्या घरात आहे, आजूबाजूला आहे. लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगतो, इतिहास मार्कापुरता वाचू नका. त्याच्यामधलं हे काय मी तुम्हाला आईचं महत्त्व सांगणार आहे. लहानपणी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज माती चाकण्यासाठी माती हातामध्ये घेतात त्यावेळी आई काय म्हणतात, राजा जिजाऊ म्हणते राजा थांबा, माती चाकायचे चाका, हवी तेवढी चाका. पण एक लक्षात ठेवा, ही माती अगोदर मोगलाच्या पारतंत्र्यामध्ये अपवित्र झालेली माती. स्वातंत्र्याच्या उजेडामध्ये लखपणे तापवा, मग हवी तेवढी खा.
बघा, आईनं तुमच्या आईचं तुम्ही काय ऐकायचं सांगतो तुम्हाला. आईचे शब्द तुमच्याकडे पेशीचे आहेत, तुमच्या मनामध्ये फिटमध्ये बसतात. आई जिजाऊनं फक्त त्यांच्यामध्ये थोडीशी ठिणगी टाकली की तुम्हाला हे स्वराज्य निर्माण करायचं, तुम्हाला माती स्वतंत्र करायचे. लक्षात ठेवा, आई जिजाऊनं पेरलेल्या ठिणगीचा वणवा माझ्या छत्रपतीने असा फडकवला, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मुठभर मावळ्यानं घेऊन तोरणगडावरती स्वराज्याचा ध्वज फडकवला. लक्षात ठेवा. ज्यावेळी तिथून विजापूरहून अफजल खान निघाला, किती मोठं संकट होतं. 40,000ची फौज होती, राजाकडे काहीच नव्हतं. लक्षात ठेवा, राजे हारले नाही. आई जिजाऊने काय सांगितलं, राजे घाबरू नका, काहीही होणार नाही. कारण संकट आता आयुष्यामध्ये तुम्हाला कितीतरी संकट येणार आहे, तुम्हाला नोकरी मिळणार नाही, तुम्ही लगेच खचून जाता. आजकाल प्रकार बघा, तुम्ही काय घडले, तुम्ही काय चालवलंय. वडील काय बोलले, लागले सुसाईड करायला. घरामध्ये आई वडील काय बोलले, लागले सुसाईड करायला. अरे काही संकट आहेत का? संकट बघा, माझ्या राजावरती संकट आलं होतं. विजापूरवरून अफजल खान निघाला. आऊसाहेब म्हणले काळजी करू नका राजा, ते संकट येईल तेव्हा बघायला. लक्षात ठेवा, ज्यावेळी अफजल खानाची भेट होती, आई जिजाऊ रायगडावरती होत्या. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती गेले आणि आई जिजाऊला म्हणतात, आई जिजाऊवरून ओवाळणी केली आणि जाता जाता राजा म्हणतात, भीतीपोटी थोडं राजा खचलं होतं. आऊसाहेब, जर माझं काही बरं वाईट झालं तर, काय म्हणतात राजे, जर माझं काही बरं वाईट झालं तर पुढचा प्लॅन त्यांना विचारायचा होता, पुढे तुम्ही काय करणार, राजाला गादीत बसवणार का, काय करणार. त्यावेळी आऊसाहेब करतात, राजा थांबा. बघा, एक महत्वाचं टेक्निक तुम्हाला देऊन जातोय, यशाच्या पाठीमागचं कारण देऊन जाऊ सांगतोय. आई जिजाऊ त्यावेळी यशाच्या पाठीमागचं खूप मोठं कारण सांगितलं. आई जिजाऊ म्हणतात, राजा थांबा, हा विचार सुद्धा मनात आणू नका. कारण तुम्ही आता ज्या लढाईला चाललेला आहात, ती लढाई तुम्ही तुमच्यासाठी लढत नाही आहात, तुमच्या आईसाठी नाही, तुमच्या बायकोसाठी नाही, तुमच्या मुलासाठी नाही. तुम्ही लढताय या स्वराज्यासाठी, गोर गरीब जनतेसाठी लढताय. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची गॅरंटी मी देते. एक लक्षात ठेवा पोरांनो, आयुष्यामध्ये जर तुम्ही कधी डॉक्टर झाला, जर कधी इंजिनियर झाला, जर कधी वकील झाला, मोठा बिझनेसमॅन झाला, स्वतःसाठी सगळेच जगतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी संकट आलं, इतरांच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा. यश तुमच्या पायाशी 100% लोळण घालतं. कुठलंही संकट तुमचं काही बिघडू शकत नाही. हा इतिहास साक्षीला आहे. ज्यावेळी माझं राजा अफजल खानाच्या भेटीला जातात, बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तो इतिहास फक्त मार्कांपुरता वाचू नका. ज्यावेळी अफजल खान भेटीला जातात, समोर शिवाजीला बघितल्या क्षणी अफजल खान थक्क होतो. शिवाजी महाराजाला पहिल्यांदा पाहिलेलं असतं. का थक्क होऊ नये मला सांगा. सूर्याच्या तेजाला लाजवर असं चेहऱ्यावरचं तेज होतं. शारदाचं चांदणी फिकं पडावं असं तेजमय तुकतुकीत कांती होती. तलवारीच्या पातीसारखं टोकदार नाक होतं आणि एखाद्या अथांग डेऱ्यासारखा निळेशार डोळे होते. परंतु तितकीच तीक्ष्ण आणि समोरच्या काळजाचे ठाव घेणारी माझ्या राजांची नजर होती. अफजल खान पाहिला आणि क्षणभर स्तब्ध झाला. माझे राजा म्हणतात, हमारे शामियाने में आपका स्वागत है. बघा, माझे राजा अफजल खानाला म्हणतात, हमारे शामियाने में आपका स्वागत है. शिवाजी महाराज शब्द कानावरती पडतात, अफजल खान भानावर आला. बघा, शिवाजी महाराज शब्द कानावर पडतात, अफजल खान भानावरती आला. तो म्हणला, मी विसरून गेलो, मी याच शिवाजीला मारण्यासाठी विडा उचलून आलेलो आहे. एवढं शिवाजी महाराज रूप तेजस्वी होतं. दुसऱ्या क्षणी त्याने आपले मनसुबे आठवले, आपण कशासाठी आलेलो आहे, आणि त्याने पहिला डाव टाकला. आणि अफजल खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. बघा, शिवाजी महाराजांना माहित होतं अफजल खान विजापूरवरून मला मारण्यासाठी आला. राजाने क्षणाचा विलंब नाही केला. अफजल खानाच्या पोटामध्ये बागनाच्याचा मारा केला. एका क्षणात अफजल खानाचा कोथळा बाहेर आला. अफजल खान खाली कोसळला. हे पाहून सय्यद पठाण चौतळला. सय्यद पठाण राजावरती हल्ला चढवला, परंतु विजेच्या वेगाने माझ्या जीवा महारानं त्याचा हात वरच्यावरती उडवला. हे पाहून कृष्णाजी खवळला. राजावरती चाल करून आला. पहिला वार केला, निशब्द केला. राजाचा चेहरा रक्तबंबाळ झाला. राजे म्हणतात, कृष्णाजी थांबा, एखाद्या ब्राह्मणाला मारण्याचं पातक आमच्या हातून करून घेऊ नका. परंतु ऐकलं तो कृष्णाजी कसला, पुन्हा चाल करून आला. राजाचा नाविलाज झाला. राजानं कृष्णाजीला गार केला. अफजल खानाला घेऊन पळून जाणाऱ्या पालखीचा पाठलाग माझ्या संभाजी कावजीने केला. एका वारामध्ये अफजल खानाचा देह शिरापासून वेगळा केला. प्रतापगडावरून रायगडाला इशारा दिला, आऊसाहेब तुमच्या सुयोग्य नियोजनानं, शिवशंभूच्या आशीर्वादानं आणि छत्रपतीच्या पराक्रमानं असत्यावरती सत्याचा विजय झाला. अफजल खान गेला, अफजल खान गेला, अफजल खान गेला. अफजल खान अजून गेलेला नाही. मोबाईल नावाचा अफजल खान आज
सुद्धा जिवंत आहे, जो तुम्हाला रोज कवेमध्ये घेतोय, तुम्हाला तुमच्या विळक्यामध्ये घेतोय, तुमच्या भविष्यावरती पाठीमागून वार करतोय, तुमच्या मानसिकतेवरती पाठीमागून वार करतोय. लक्षात ठेवा, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य जर पुन्हा यायलाच तुम्हाला वाटत असेल, तुमच्या आमच्यामध्ये जातीभेदाची भांडणं लावणारे अफजल खान आज सुद्धा जिवंत आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आमच्यामध्ये नैराश्याचा अफजल खान आज सुद्धा जिवंत आहे. अरे 8 वर्षाची, 10 वर्षाची, 12 वर्षाची पोरं तुम्ही आत्महत्या करता, त्या नैराश्याच्या अफजल खानाला, या मोबाईल नावाच्या अफजल खानाला मारण्याची जबाबदारी तुमची आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही त्या अफजल खानाला मारत नाही तोपर्यंत माझा राजा मधून कधी सुद्धा सुखी होणार नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, ज्यावेळी माझा राजा हा देह सोडून गेला, रायगड रडला असेल, वारा थांबला असेल, पाणी सुद्धा त्या क्षणाला थांबला असेल, सह्याद्रीच्या कडा ढसाढसा रडले असतील, त्यावेळी माझ्या राजाने सांगितलं, रे थांबा, रडायचं कारण नाही, मी फक्त ध्येय सोडलेला आहे. माझे विचार, माझे पराक्रम, माझी संस्कृती, माझं चारित्र्य सारं काही मी इथं सोडून चाललेलं आहे. राजाने वाऱ्याला सांगितलं असेल, तुझं काम आहे पूर्ण भारतभर तुला माझी कीर्ती, माझा पराक्रम, माझी संस्कृती सारं काही तुला पसरवायचं आहे. पाण्याला सांगितलं असेल, तू पाण्याला खळखळत्या पाण्याला सांगितलं असेल, रायगडावरून जाताना 7 समुद्राला विसरून जा आणि माझी ख्याती 7 समुद्राच्या पार गेली पाहिजे. सह्याद्रीला सुद्धा माझ्या राजाने सांगितलं असेल, ज्यावेळी कोणी तुझ्या कडेकपाळामध्ये येईल त्याला ओरडून ओरडून माझा इतिहास सांग, माझा पराक्रम सांग, आपली संस्कृती सांग. लक्षात ठेवा पोरांनो, 350 वर्ष झाली, प्रत्येकानं आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. माझ्या वाऱ्यानं अखंड भारतभर माझ्या राजाचा इतिहास पसरवलेला आहे. पाण्यानं 7 समुद्राच्या पलीकडं माझ्या राजाची कीर्ती पसरवलेली आहे. सह्याद्रीच्या कडेकपाळामध्ये ज्यावेळी आपण जातो, लक्षात ठेवा, आपल्या अंगामध्ये एनर्जी येते. सह्याद्री तुम्हाला ओरडून ओरडून सांगतो, याच ठिकाणी माझा राजा जन्मला होता. लक्षात ठेवा, माझा राजा वरती असेल. या जगाच्या पाठीवर बाहेरच्या देशाने आपल्या राजांचा आदर्श घेऊन कितीतरी प्रगती केलेली आहे. मोठमोठ्या बिझनेसमॅननी शिवाजीचं मॅनेजमेंट ग्रुप वाचून कितीतरी प्रगती केलेली आहे. पण आपलं दुर्दैव आहे, आपण या महाराष्ट्रात राहून, लक्षात ठेवा, जिथं छत्रपती शिवाजी महाराज जन्मले त्या ठिकाणी राहून आपण छत्रपती शिवाजी महाराज फक्त पुस्तकापुरतं वाचतोय, अभ्यासापुरतं वाढतोय. ज्यावेळी माझा राजा वरती असतील, शंभूराजा वरती असतील, ज्यावेळी त्यांना कळेल की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती येते, आपण मस्तपैकी मंडप घालतो, चर्चा करतो, महाराजांची जयंती साजरी करायचे, माझ्या राजाला 100% आनंद होत असेल. ज्यावेळी आपण मोठा मंडप घालतो, राजाला आपल्या नक्कीच त्या शालेय चांदवड होत असेल. ज्यावेळी आपण मूर्ती बसवतो त्यावेळी सुद्धा राजाला कोण आनंद होत असेल. परंतु ज्यावेळी आपण डॉल्बी लावतो आणि डॉल्बीच्या पुढे एखादा मावळा थोडीशी दारू पिऊन शिल्ला आणि मुनीची गाणी लावून आपण डान्स करतो, लक्षात ठेवा, माझा राजा 100% वरती बसून ढासा रडत असेल. म्हणून पोरांनो, तुमची जबाबदारी आहे, या जगाला सांगा, जगाच्या पाठीवरची सर्व माणसं आपण स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुण्य करतात, पुण्यकर्म करतात, दान धर्म करतात. पण तुमचं आमचं नशीब चांगलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजा पदस्पर्शानं पावन झालेल्या या स्वर्गामध्येच आपण जन्म घेतलेला आहे. आणि या स्वर्गाला पुन्हा एकदा स्वर्ग करायची जबाबदारी लेकरांनो तुमची आहे. लक्षात ठेवा. आणि हे सामर्थ्य तुम्हाला तुमच्या आईकडून येतं. म्हणून उद्यापासून उठल्या तुम्हाला जर शून्यातनं विश्व निर्माण करायचं असेल तर आपल्या आईच्या चरणावरती माथा टेकायचंय. तुम्हाला पुढचं सांगणार आहे, भुकेलेल्या लेकराची आई तुझं भूक ग, गाजलेल्या लेकराची आई तुझं सुख ग. तुम्हाला पुढचा मुद्दा देतो, आयुष्यामध्ये तुम्हाला कधी भूक लागणार नाही, कारण तुमची खरी भूक शरीराची कशाची आहे हे तुम्हाला परफेक्टली सांगणार आहे. तुम्हाला तर भूक लागलेली आहे, तुम्हाला वाटतं आपली भूक जेवणाची आहे, भाकरीची आहे, आता पटकन घरी जायचं, जेवायचं. लक्षात ठेवा, हा आपला गैरसमज आहे. आपल्या शरीराला खरी भूक असते आईच्या मायेची, आईच्या स्पर्शाची. बघा, तुम्ही लहान असता, शाळा सुटलं की पहिलीतून घरी पळत जातो. घरी गेलं तर आपल्या घराला कुलूप असतं, शेजारच्या काकू म्हणतात, बाळा ये जेवण करून घे. काकू तुम्हाला गोड गोड खायला देतात. तुमचं पोट भरतं का? नाही बरं. जर तुम्हाला भाकरीची भूक असते, तुमचं पोट भरलं पाहिजे, तुम्ही घरी पळत जाता, तुमची आई घरामध्ये असते, तुम्हाला गेल्या कडकडून मिठी मारते, खरडा भाकरी खायला देते, तुमचं पोट भरतं का नाही? या जगाच्या पाठीवर तुमची मनापासून वाट बघणार, तुमची काळजी करणार एकच व्यक्तिमत्व आहे, तुमचे आई आणि तुमचे बाबा. आणि त्यांची काळजी, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते का, गावामध्ये एक वासरू होतं, एका शेतकऱ्यानं वासरू पाळलं होतं. ते वासराला एवढं छान वळण लावलं होतं, ते वासरू सोडलं की डायरेक्ट सरळ जंगलामध्ये जायचं, एकटं जायचं, मस्तपैकी चरायचं, संध्याकाळी घरी यायचं. गावातली माणसं कौतुक करायची, पहा काय शेतकऱ्याने किती छान वळण लावले. लक्षात ठेवा, तुमचे संस्कार, तुमचं वागणं चांगलं दिसतं ना, त्यावेळी एक बाजूचे लोक फक्त तुमचा नाही, तुमच्या अगोदर तुमच्या आई वडिलांचा आणि तुमच्या शिक्षकांचा सुद्धा गौरव करतात. लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं वर्तन, आपलं संस्कार नेहमीच चांगलं ठेवायचं. ते वासरू जंगलामध्ये जायचं, मस्तपैकी रोज घरी यायचं. परंतु एक दिवस ते वासरू जंगलामध्ये चरत खूप आत
सूर्य मावळला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आपण आता रस्ता चुकलेला आहे, घरी कसं जायचं आपल्याला माहित नाही. वासरू लहान होतं, वासरू थोडं घाबरलं आणि ज्याप्रमाणे दुष्काळात 13वा महिना म्हणतात त्या ठिकाणी वाघ येऊन समोर उभा राहिला. ते वासरू मात्र पूर्णपणे घाबरून गेलं. त्या कळालं आता आपलं मरण निश्चित आहे. कारण दिवस असा जर कदाचित कळाला असता आपलं घर कुठे पळणार तरी कुठं पळणार. वाघ मात्र मस्तपैकी आनंदाने होता, कारण मला कवळी लुसलुशी शिकार भेटलेली आहे, आता मला हिला खायचं आहे. त्या वाघाला आनंद झाला. शेवटचा प्रयत्न म्हणून ते वासरू जिकडं वाघ दिसल तिकडं मनसोक्त पळू लागलं. वाघ मात्र आनंदाने त्याच्या पाठीमागे डवलत डुलत पळत होता. जंगल माझा आहे, पळून पळून पळणार तरी कुठं. ते वासरू पळत 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 गेलं. एक मोठा गोल खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये एक दलदल होती. ते वासरू गेलं त्या दलदलीमध्ये जाऊन अडकलं. तो वाघ पण आनंदाच्या वारात पळत होता, त्याला पण काय कळलं नाही. ते पण गेलं त्या दलदलीमध्ये जाऊन अडकलं. आता वाघ आणि ते वासरू फक्त 2 फुटाचं अंतर उरलं होतं. त्या वासराने श्वास घेतला, पाठीमागं वाघाकडे बघितलं आणि एकदम मनामध्ये खुद्दकन हसलं. तो वाघ म्हणाला, हसायला काय झालं? जी परिस्थिती तुझ्या तीच माझी आहे. जर या दलदलीमध्ये अडकून मी गेलो, तू सुद्धा मरणार आहेस. ते वासरू म्हणलं असं काही होणार नाही. वाघ म्हणला कसं काय? वासरू म्हणलं वेट अँड वॉच, जरा थांब आणि बोल, मग तुला कळेल. इकडे 6 वेळा वासरू घरी आला नाही. शेतकरी हवालदिल झाला. शेजारची अर्धा माणसं गोळा केली, दिवाबत्तीची सोय केली आणि तो शेतकरी जंगलामध्ये वासराला शोधत शोधत गेला. ज्या ठिकाणी ते वासरू आणि वाघ एका खड्ड्यामध्ये अडकले होते. आता मला सांगा, त्या वाघाला कोण बाहेर काढेल का? वासराला रस्सी बांबूच्या साह्याने बाहेर काढलं आणि ते वासरू तुमच्यासारखं आगाऊ होतं. ते बाहेर आलं, लागलेल्या चिकनाचा टुम टुम करून झाडला आणि त्या वाघाला वासरू काय म्हणालं हे आयुष्यभर लक्षात ठेवा. पुरा आयुष्यभर तुमच्या माइंड मध्ये फिट ठेवा. ते वासरू त्या वाघाला म्हणतं, हे वाघा ऐक, आपली माणसं आपली असतात, काही उगाच कुणासाठी धडकत नाही. लक्षात ठेवा पुराणू, आपली माणसं आपली असतात, काही उगाच कुणासाठी धडकत नाही. ज्याच्या घरी कुणी वाट बघणार असतं तो आयुष्यामध्ये कधी आणि कुठंच अडकत नाही, कुठंच अडकत नाही. आणि जगाच्या पाठीवर तुमच्या घरी निस्वार्थीपणे बघा, तुमची मैत्रीण तुमची वाट बघत असेल, काहीतरी कारण असतं, तुम्ही चॉकलेट देता, कॅडबरी देता, गोड बोलता, तिची स्तुती करता, तिची बडबड ऐकता, म्हणून तुमची वाट बघते. तुमचा मित्र सुद्धा ज्यावेळी तुम्ही एखाद्याला पार्टी देता, पैसे देता, तो पण तुमचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीमध्ये किंवा प्रेमामध्ये 100% काहीतरी स्वार्थ असतो. लक्षात ठेवा, आईच्या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. हे मला सुद्धा खूप लेट कळालं, पण ज्यावेळी कळालं की मला समजलं जगाच्या पाठीवर सर्व नाती असतात, त्याच्या पाठीमागे स्वार्थ असतो. आईच्या नात्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. सुरुवातीला मी मुंबईला होतो, एकदा घरी यायला निघालो आणि ज्यावेळी मी घरी फोन लावला, माझी बायको होती, छोटी मुलगी होती, मुलगा होता आणि आई वडील होते. तो फोन लावलेला फक्त तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग बऱ्याचदा आलेला असेल, तुम्हाला सुद्धा कळेल की आई या जगाच्या पाठीवर किती तुमच्यावरती प्रेम करत असते आणि निस्वार्थी प्रेम करत असते. लक्षात ठेवा, बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर चाललो होतो गावी, म्हटलं जाता जाता घरच्यांची हालवा विचारून घ्यावी. फोन लावला, घरी म्हणाला आनंद झाला बा भारी. उचलून फोन बोबड्या स्वरात बोलत होती परी, म्हणजे माझी लहान मुलगी. मुलगी म्हणली, बाबा चॉकलेट, लॉलीपॉप, कॅडबरी, बेबी डॉल छोटी. छोट्या छोट्या परीची मागणी होती फार छोटी. आणतो म्हणता सारं. आनंद झाला. शिव ताईला आनंदानं फोन दिला. त्याने त्याच्या भाईला म्हणजे माझ्या मुलाला. मुलगा बोलला, बाबा चॉकलेट, लॉलीपॉप, कॅडबरी काहीच नकोय मला. मुलगा बोलला, बाबा चॉकलेट, लॉलीपॉप, कॅडबरी काहीच नकोय मला. घ्यायचं असेल एक सायकल तेवढी घ्या, खूप त्रास होतो मला शाळेला जायला. मी म्हटलं, लेकरा तू अभ्यासाचं बघ. मी म्हटलं, लेकरा तू अभ्यासाचं बघ, आले आले आपण जाऊ सायकल घ्यायला. आनंदानं फोन दिला. त्यानं त्याच्या आईला म्हणजे माझ्या बायकोला. बायको बोलली, धनी खूप आधीर झाले तुमच्या भेटीला, असं वाटतं या तुम्ही कधी. बायको बोलली, धनी खूप आधीर झाले तुमच्या भेटीला, असं वाटतं या तुम्ही कधी. घंट्यानं बांगड्या तेवढ्या घडवूया, सोन्याचा दर वाढायच्या आधी, सोन्याचा दर वाढायच्या आधी. मी म्हटलं बघतो कसा तरी खर्चाचा वेळ घालतो. मी म्हटलं बघतो कसा तरी खर्चाचा वेळ घालतो. इतक्यात पाठीमागून माझा बाप म्हणाला, थांब सुनबाई मी लेकराशी 2 शब्द बोलतो. इतक्यात पाठीमागून माझा बाप म्हणाला, थांब सुनबाई मी लेकराशी 2 शब्द बोलतो. बाप म्हणाला, लेकरा खूप त्रास होतो रे मशागतीला. लेकरा खूप त्रास होतोय मशागतीला. आता अवतही झाल्यात जुनी, म्हातारा कासेना एक बैल तेवढा घे. आता पैरावी करणं झाले कुणी, आता पैरावी करणं झाले कुणी. निशब्द झालो मी. लक्षात ठेवा लेकरांनो,
तुमच्या शांततेमधले शब्द ओळखणारे जगामध्ये दोनच जादूगर आहेत, एक आई आणि तुमचा बाप. तुम्ही शांत बसला, तुम्ही शांत का बसलाय, तुमचं दुखतंय का, तुम्हाला काय झालंय हे न सांगता ओळखणारे तुमचे आई आणि बाप. ते काळीग्रस्त आईचं जे परतवू शकतं यमासकट लेकरावरच्या काळाला, ती आई आणि आईच विचारू शकते तुला कुठं लागलं का बाळा, तिचंच काळीज कापून घेऊन जाणाऱ्या बाळाला. म्हणून म्हणतो लक्षात ठेवा, शून्य आहे तिच्या माये पुढं धन दौलत दुनिया सारी, शून्य आहे तिच्या माये पुढं धन दौलत दुनिया सारी, उगच नाही म्हणत स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई एक असं यंत्र आहे पोरांनो, ज्याच्या आधारे तुम्ही जगातली कुठलीही ताकद, कुठलंही यश संपादन करू शकता. आता महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं आईचं प्रेम. आता तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्याला मी तुम्हाला घालणार आहे मुलांनो आणि मुलींनो. लक्षात ठेवा, हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये कुठं सुद्धा मुद्दा नाही, हा मुद्दा सांगणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, या वयामध्ये तुमच्यावरती मनापासून प्रेम करणारे आई वडील असताना सुद्धा या वयामध्ये तुम्ही चुकीच्या मार्गाला जाता. तुमचं कोणतरी स्तुती करतं, तुमचं कोणतरी कौतुक करतं आणि तुम्ही त्या कौतुकाला बळी पडता. तुम्हाला सांगतो, 4 दिवसापूर्वी घटना घडलेली सांगलीमध्ये, माझ्या समोर घटना घडलेली. माझी सुद्धा मुलगी बायोटेक्नॉलॉजी 2ऱ्या वर्षाला आहे. मी तिला सकाळी कॉलेजला सोडायला गेलो. पलूस मधलाच मुलगा आहे. लक्षात ठेवा, मुलगी मला वाटतं तासगावची कुठली तरी मुलगी आहे. आमच्या समोर त्या मुलानं त्या मुलीचा हात तोडला सर, आमच्या समोर. त्या मुलीच्या हातातून रक्त ह्या निघून खाली गेलेला. बोकडाचं मुंडकं कापल्यानंतर येतात तशा रक्ताच्या धारा समोर उडत होत्या. मुलगी ओरडत होती, मला कोणतरी दवाखान्यात न्या, दवाखान्यात न्या. पलूसचाच मुलगा होता, कोणतरी परवाचा पेपर होता 4 दिवसापूर्वीचा. लक्षात ठेवा, ह्या अशा घटना घडतायत, याचं कारण आहे तुमचं वय. बघा, मी तुम्हाला म्हणणार नाही प्रेम करू नका, प्रेम केलंच पाहिजे. कशावर करायचं, कुणावर करायचं, 2 मिनिटात सांगणार आहे. या घटनेमुळं त्या पोरीचं आयुष्य बर्बाद झालं, त्या पोराचं आयुष्य बर्बाद झालं. लक्षात ठेवा. आणि त्याच्यापेक्षा जर कुणाचं आयुष्य बर्बाद झालं असेल, त्या मुलीच्या आई वडिलाचं आणि त्या पोराच्या आई वडिलाचं आयुष्य तुमच्या एका चुकीमुळे बर्बाद होतं. लक्षात ठेवा. या घटनेला मी तुम्हाला का सांगतोय, हे वय, या वयामध्ये ह्या गोष्टी घडतातच. तुमचं कोणतरी कौतुक करतात, तुम्हाला कोणतरी स्तुती करतात. पोरांनो, तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये असं घडणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, असं काहीतरी करताना एखादी मुलगी विचार न करता, एखादा मुलगा काहीतरी म्हटला म्हणून सुसाईड करते, एखादा पोरगा काही न करता, एखादी मुलगी नाही म्हणली म्हणून विचार करते. तुम्हाला वाटतं, मला बऱ्याच मुलीचा फोन येतात. लक्षात ठेवा, सांगता सर तुम्हाला माहित नाही, आमचं 4 वर्षापासून प्रेम आहे, तो माझ्यावरती जीव देतो. लक्षात ठेवा, मी तुम्हाला 100% सांगतो, जो कोणी प्रेम करतो तुमच्या बोलण्यावरती करेल, तुमच्या दिसण्यावरती करेल, तुमच्या स्वभावावरती करेल. बघा, तुम्ही दिसायला चांगला असाल म्हणून 100% कोणतरी प्रेम करेल. तुमचा स्वभाव चांगला आहे म्हणून 100% तुमच्यावरती कोणतरी प्रेम करेल. तुमचं एखादा तुमच्यामध्ये कोणता तरी गुण आहे, तुमची एखादी कला आहे म्हणून कोणतरी प्रेम करेल. परंतु जर 6 महिन्यापासून करेल, कोण वर्षापासून करेल, कोण लहानपणापासून करेल, पण या जगाच्या पाठीवर अशा 2 व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही मुलगा होणार की मुलगी माहित नसतं, तुम्ही काळ होणार की गोळं हे सुद्धा त्यांना माहित नसतं, तुम्ही लग्न होणार की लोळ हे सुद्धा माहित नसतं. या जगाच्या पाठीवर सगळ्यात अगोदर 9 महिने जास्त प्रेम करणारे तुमचे आई वडील असतात आणि तेच तुमच्यावर खरे प्रेम करणारे असतात. तुम्हाला एवढंच सांगणार आहे जाता जाता, हे खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं सांगतो पोरी तुम्हाला, पोरांनो तुम्हाला सुद्धा 11वी 12वी लय महत्वाचा टप्पा आहे. या ठिकाणी तुमचं आयुष्य घडणार आहे आणि याच ठिकाणी तुमचं आयुष्य बिघडणार आहे. लक्षात ठेवा. आणि हा काळ, या तुम्हाला मगाशी मी सांगितलं 24 महिने तुमच्या आयुष्यामध्ये, बाकीचे 700 महिने तुम्ही आरामात एन्जॉय मध्ये करायचं आहे. 24 महिन्यामधला प्रत्येक तास, प्रत्येक क्षण तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यासाठी वापरायचं. लक्षात ठेवा. आणि जर तुमच्या मनामध्ये असा कधी विचार आला, जर कधी आला, तर मी तुम्हाला सांगतो, म्हणून तुम्हाला सांगतो, पोरी लाडाची लेक लाखात एक, तो हवं ते कर. पोरी लाडाची लेक लाखात एक, हवं ते कर. पण कुणाच्या तरी प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलांचा विचार कर. पोरा तू सुद्धा लाडाचा लेक लाखात एक, हवं ते कर. पण कुणाच्या तरी प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलांचा विचार कर. तुला ठाऊक नाही म्हणून सांगतो पोरी, ज्यावेळी तुझा जन्म झाला, तुझ्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली. छाती पडवून बाप साऱ्या गावाला सांगत होता, माझ्या घरी लक्ष्मी आली, माझ्या घरी लक्ष्मी आली. पोरा तुला सुद्धा ठाऊक नाही म्हणून सांगतो, ज्यावेळी तुझा जन्म झाला, गावामध्ये उत्सव साजरा झाला,
बाप साऱ्या गावाला सांगत होता माझी प्रॉपर्टी सांभाळणारा, माझं नाव चालवणारा वंशाचा दिवा जन्माला आला. लक्षात ठेवा, बापाची गर्वानं फुगलेली छाती, गर्वानं फुगलेली ठेवायची आयुष्यभर. लाखाची एक, लाखात एक, हवं ते कर, पण लक्षात ठेव, प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलांचा विचार कर. पोरी, ताप यायचं तुला, तडपडायची तिकडं आई. तुम्हाला वास्तव सांगतो, कोण प्रेम करतं तुमच्यावरती. लक्षात ठेवा, तुम्हाला लहानपणी थोडासा ताप येतो, तो ताप तुमची आई तिकडे बघून तडपडत असते. पोरांनो, तुम्ही लहान असता कधी आजारी पडला, तुम्हाला तुमच्यापेक्षा त्रास तुमच्या आई वडिलांना होत असतो. लक्षात ठेवा, ताप यायचा तुला, तडपडायची तिकडे आई. डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर डॉक्टर सांगायचे अहो नॉर्मल ताप आहे, घाबरण्यासारखं काहीच नाही. बाप तुमचा स्वतःचा ताप अंगावरती काढतो, परंतु जरा जर तुम्ही आजारी पडला, तुम्हाला पळत पळत डॉक्टरकडे घेऊन जातो. लक्षात ठेवा पोरी, ठेच लागते तुला, आई बाबाच्या काळजामध्ये होतं जर. पोरा, ज्यावेळी ठेच लागते तुला आई बाबाच्या काळजामध्ये होतं तर लाखाची एक, लाखात एक, हवं ते कर, पण कुठल्या तरी कुणाच्याही प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलांचा विचारावरती रागवतो. ज्यावेळी तुम्ही शाळेतून जात असता, तुमचा बाप लपून कुठून तरी तुम्हाला बघत असतो. 5 मुलीमध्ये येताना माझ्या मुलगीचा कपडे नीट आहेत का, माझ्या पोरीच्या पायात चप्पल नीट आहे का, माझी मुलगी इतर मुलीमध्ये कुठं कमी दिसते का, याची काळजी बाप करत असतो, परंतु तुम्हाला कधी बोलून दाखवत नाही. लक्षात ठेवा पोरी, लक्षात ठेव, कपडे पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही वर्ष मागून वर्ष कशी निघून गेली. मगाशी महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. पोरी, कपड्यापासून पुस्तकापर्यंत तुला नेटकच पुरवलंय, स्वतःचा रगात बापानं घामामध्ये जिरवलंय. आला जर विचार चुकीचा मनात कधी, एक आई बापाचं कष्ट आठवची लक्षातवर. लाडाची लेक, लाखात एक, हवं ते कर, पण कुणाच्या तरी प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई बापाचा विचार कर. बापाला कळत नाही तुझे लाड पुरवण्यामध्ये वर्षामागून वर्ष कशी निघून गेली. एक दिवस आई सांगते, पोरगी मोठी झाली, पोरगी वयात आली. प्रत्येक मुलीचा प्रश्न असतो, माझा बाप लहानपणी माझ्यावरती खूप प्रेम करत होता, एखाद्या मैत्रिणीकडे गेलं तर मला जाऊन देत होता, एखाद्या पाहुण्यांच्याकडे गेली तर काही बोलत नव्हता, पण आता मात्र माझा बाप बदललाय. मला सांगतो 7च्या आत घरामध्ये ते. लक्षात ठेवा, त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो तुम्हाला. बापाला कळत नाही तुझा लाड पुरवण्यामध्ये वर्षामागून वर्ष कशी निघून गेली. एक दिवस आई सांगते, पोरगी मोठी झाली, पोरगी वयात आली. आनंद होतो बापाला, पण आईला वाटते भीती. आनंद होतो तुझ्या बापाला, परंतु आईला वाटते भीती. रोज समजावून सांगत असते, बाई पण आणि आई पण अवघड असते किती. रोज बापाला समजावून सांगते, बाई पण आणि आई पण अवघड असते किती. त्या दिवसापासून पोरी, त्या दिवसापासून तुझा बाप तुला नजरेआड करत नाही क्षणभर. लाडाची लेक, लाखात एक, हवं ते कर, पण कुठल्या तरी पोराच्या प्रेमात पडायच्या अगोदर, कुणाच्या तरी प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई बापाचा विचार कर. पोरी, मला विचारू नको बापाचं काळीस माझ्यासाठी का जळतं. लक्षात ठेवा पोरांनो, आज तुम्हाला खरं सांगणार आहे पोरीनो. तुम्हाला वाटत असेल बापाचा जीव माझ्यावर आहे, कदाचित मी हे घर सोडून जाणार आहे, नांदायला जाणार आहे, म्हणून बापाचा जीव माझ्यावर नसेल, बाप माझा लाड करत असेल. अजिबात नाही पोरीनो. तुमचा बाप लहानपणापासून बघत असतो. जर गावातला एखादा व्यक्ती कोण मेला, त्याला भीतीला चिपकून बसवलेलं असतं आणि गावामध्ये चर्चा चालू असते, मुलीला कळवलं का, मुलगीला सांगितलं का, मुलगी कुठेपर्यंत आले बघा. लक्षात ठेवा, त्या बाप लहानपणापासून चर्चा ऐकत असतो आणि ज्यावेळी बाप मरतो, ज्यावेळी मुलं रडत असतात, त्यांच्या रडण्यानं इकडच्या 2 लोकांना, तिकडच्या 2 लोकांना कळतं की या घरामध्ये कोणतरी गेलंय. परंतु पोरीने तुमचं तसं नसतं. लक्षात ठेवा, बाप मेल्यावर पोर कोपऱ्यात मुसू मुसू करती, पण लेक लाडकी फोडी हमरडा येऊन वेशीवरती, पण लेक लाडकी फोडी हमरडा येऊन वेशीवरती. म्हणून म्हणतो पोरी, मला पुन्हा विचार नको बापाचं काळीज माझ्यासाठी का जळतं. बाप मेला हे फक्त तुझ्यामुळे साऱ्या गावाला कळतं. घे शपथ आज, जित्यापणीच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार. लाडाची लेक, लाखात एक, हवं ते कर, पण कुठल्या तरी पोरा तू सुद्धा लाडाचा योग, लाखात योग, हवं ते कर. जगात भरपूर काही करण्यासारखं आहे, परंतु कुणाच्या तरी प्रेमात पडायच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर. पोरीनो, जीवन दिलं देवानं एकदा, नका घालू असं व्यर्थ. प्रेम आणि आवड याच्यामधला समजून घ्या तुम्ही अर्थ. आता तुम्ही पोरीनो जो करताय ती आवड आहे. प्रेम फक्त तुमच्यावरती तुमचे आई वडील करतात, मनापासून करतात. आणि ज्यावेळी वाईट वाटतं, एखादी मुलगी एखाद्या पोरासाठी मी म्हणायला जाते मी जीव देणार आहे. पोरांनो, तुम्ही सुद्धा आजकाल तुम्ही आयुष्याला आई बापाला एकटेच आहात आणि काय करता. एखादी पोरगी नाही म्हणली, एखादी पोरगी रागाने बोलली, बोलायची मन झाली,
चालला सुसाईड करायला, मरायचंय, 100% मरा, मी तुम्हाला अडवणार नाही, कारण तुमच्या मेल्यानं मला काही फरक पडणार नाही. परंतु मरायच्या अगोदर एकदा त्या पोराला तुम्ही सुद्धा बरोबर त्या पोरीला फक्त एकदा विचारा. मी तुम्हाला काय सांगतो बघा, आता तुम्ही जे करता ते प्रेम आहे का आवड आहे? आवड माणसाची बदलत असते, लक्षात ठेवा. हे तुम्ही ठरवायचं आहे, ते प्रेम आहे का आवड आहे. मी तुम्हाला प्रेमाचा अर्थ सांगणार आहे. जर तुम्ही एखाद्या मुलीसाठी मरणार असाल, तुमचं आयुष्य बर्बाद करणार असाल, एवढी संधी, पुस्तकं, शाळा, अभ्यास सोडून त्या मार्गाला लागणार असाल, तुम्ही सुद्धा मुलीनो ते सोडून जर त्या मार्गाला लागणार असाल, तुमच्या मनामध्ये मारायचा विचार आला, एकदा फक्त त्या पोराला विचारायचं आहे. काय विचारायचंय? जित्यापणीच प्रेम सखे तू मरणानंतर देशील का? विचारा एकदा, उत्तराला 100% मारा. तुम्ही सुद्धा विचारा, जित्यापणीच प्रेम सख्या तू मरणानंतर देशील का? घरासमोरून जाता तिरडी अंगणात तरी येशील का? नाही म्हणाल बाबा, मिली विषय संपला हो. एखादं पोरग तुम्ही पोरीसाठी आत्महत्या करता, त्यानंतर पोरगीला लपवून ठेवलं जातं, कारण नाव बदनाम होईल, बाजूला काढलं जातं, तुमच्या घरात कोणी येत नाही. तुमच्या मरण्यानं फरक पडतो तुमच्या फक्त आई वडिलांना. लक्षात ठेवा, ह्या वयामध्ये असं होतं पोरीनो, कुणीतरी तुमचं कौतुक करतं आणि लगेच तुम्ही त्याच्यामध्ये अडकून बसता. ते प्रेम नाही, आवड आहे. लक्षात ठेवा, एकदा तिला विचारा, नैनांच्या आया करून वाती किती जागिल्या मी घराती. बघा, प्रेमात म्हटलं की असं होतं, रात्रभर जागायचं चालू होतं. लिहिली कवने लिहिल्या कविता, शायऱ्या त्या कुठलं तेरे वास्ते पलक से मैं चांद लाऊंगा, 16 17 सितारे संग बांध लाऊंगा. ते बाप बघते स्टेटस त्याला म्हणते वहिनीचे पिंडा घेऊन ये. शेताला आपला मकाची कणसार लगे डिलीट मारते, वैरणीचा पिंडा घेऊन यायला येत नाही त्याला. आधी तुमच्यासाठी स्टेटस ठेवतोय, तेरे वास्ते पलक से चांद लाऊंगा. आधी सांगितलं सर्व कॉमेडीवर खर्च करायची का गरज? वास्तवामध्ये जगायची का? लक्षात ठेवा. ते लगेच 4 वेळ पाठवते तुला. काय म्हणताय? 4 वेळ विचित्र स्टेटस असतात, फक्त तू आणि मी. काय? फक्त तू आणि मी, मध्ये वाराही नसावा. तिथं काय वेंटिलेटर घेऊन जाणार आहेस का? वास्तव बघा, ते कुठं असतात, तुम्हाला ते खरं वाटतं, या वयात सगळं ते खरं वाटतं. काय म्हणताय? फक्त तू आणि मी, मध्ये वाराही नसावा. तुझ्या केसांच्या बटामध्ये मला घ्यायचा आहे विसावा. ते पण येणे होत्या, हे पण येणं होतंय, लगीन होतंय. मग ती 1 आठवडा गेला, 2 आठवडा गेला, ती म्हणते तेवढ्या बटाला खाली कर, तेव्हा त्याला कळते ते बटा नव्हत्या, ती 6-6 महिने आंघोळ करत होती, जटा झालेली होती. परत काय पर्याय नसते, झालं की झालं, त्याला ती बटा वाटत असते. परत म्हणते कसा, तुला जडला मला सखे छंद, तुझे बोलण येते मंद, चालन येते मंद, सगळे मंद, तुझा पसरला माझ्या ह्याच्यावरती गंध. काय म्हणते, ती पण येडी होते, ही पण येडं होते. व्हॉट्सअप फेसबुकवरची मैत्री असत्या, डायरेक्ट लग्न चालू होते. त्यावेळी लग्न झालं, 15 दिवसानं कळतंय, बोलणं बी म्हणताय, चाललंय म्हणजे वास्तवाचं पोरील वाट ठेवा. पोरांना तुम्ही सुद्धा, हे वय खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये ज्याने काही काही केलं, म्हणून त्या आईची आणि सर्वांच्या सावित्रीची करुणी सर्व, परंतु या नारीचे बर पंथात ताकद सारी. नारी नारी म्हणून वंदिते तुला ग दुनिया सारी. चल उठ पोरी, दाखव आता काय असते नारी, काय असते नारी. तुम्ही झाशीच्या राणी आहात, लक्षात ठेवा. तलवार हातामध्ये रेडी पाहिजे एकदम अभ्यासासाठी. कुणी किती कौतुक करू द्या, ऐकायचं नाही, आपला फोकस ठेवायचा. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, एक शेवटपर्यंत सूत्र पाळा. तुमच्या दिसण्याची, तुमच्या वागण्याची, तुमच्या बोलण्याची, तुमच्या परिस्थितीची, कशाची जरी लाज वाटली तरी चालेल, पण आयुष्यामध्ये कधीही आई वडिलांची लाज वाटून द्यायची. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आई वडिलांची लाज वाटायला चालू होते, तुम्ही आजूबाजूला तुमच्या गावात बघा, ज्या लोकांनी आई वडिलांना बाजूला ठेवलेलं आहे, आई वडिलांना सेपरेट ठेवलेलं आहे, आई वडिलांची काळजी करत नाही, त्या लोकांना 100% बरेच आजार असतात. कारण तुम्ही जरी तुमच्या माइंड मध्ये काही असलं, इथं आपलं काळीज, आपल्या पेशी आपल्याला सांगत असतात, ज्याच्यापासून तुझा जन्म झालेला आहे,
जिच्यापासून तू या जगामध्ये आलेला आहेस. लोक काय म्हणतात, मी शून्यातनं विश्व निर्माण केलं, माझं अस्तित्व निर्माण केलं. अजिबात नाही. जर आई नसती, जर वडील नसते, तुम्ही जगामध्ये आलाच नसता. आणि तुम्हाला जी बुद्धी दिली ती तुमच्या आई वडिलांकडून आले, लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यामध्ये शेवटची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आणि आपल्याला पण थांबायचं आहे. आयुष्यामध्ये कधी सुद्धा आई वडिलांची लाज वाटून द्यायची नाही. कारण तुम्हाला सांगतो, माझ्यासारखा मी स्वतःला नशीबवान खूप समजतो. यश मिळवणं, पैसा मिळवणं, प्रॉपर्टी मिळवणं म्हणजे यश नाही, लक्षात ठेवा. माझं सोन्याचं दुकान आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं. विटा खानापूर रोडला, रोड टच 15 एकर माझी जमीन आहे. आई वडिलांना एकटंच आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळी मी कार्यक्रमाला येतो, लक्षात ठेवा, माझी मुलगी तुम्हाला सांगितलं बाई दुसऱ्या वर्षाला मुलगा 8वीला आहे. मी ज्यावेळी ठरलेलं असतं, मी सगळ्यात आळशी माणूस आहे, एकदम लेझी आळशी, मला काहीच कळत नाही, कपडे कुठले घालायचे पण मला माहित नसते. खेड्यात राहिलेलं पोरग, माझी मुलगी बूट पॉलिश करून ठेवते. मला खरंच वाटतं माझ्यासारखा नशिबान कोणी सुद्धा नाही. माझं पोरग सांगत असतं, व्हिडिओ एडिट करून तुम्ही बोलतो, फक्त एडिटिंग आमचं पोरग करत असते. बार काय पप्पा असं करा तसं करा, माझ्यासारखा नशिबान कोण नाही. मी इथे येताना माझ्या पाठीमागं माझी बायको सोन्याचं दुकान सांभाळत असते. मी ठिकठिकाणी कार्यक्रमाला फिरतो, मला जायची इच्छा होत नाही, कष्ट होतं, तरी बायको म्हणते नाही तुम्हाला हे काम करायचं आहे, चांगलं कार्य करताय, कुठेतरी आपल्याला पुण्य भेटणार आहे, तुम्ही हे करा. त्यावेळेस मी स्वतःला नशिबान समजतो, लक्षात ठेवा. अशी बायको मला भेटल्याचा आनंद वाटतो. माझा बाप जो 92 वर्षाचा आहे, आता सांगलीमध्ये, ज्यावेळी माझ्या बापाला कळतं मी लांबून कुठून तरी कार्यक्रमावर घरी परत येणार आहे, तुम्ही विचारतात तुम्ही येणार आहे का, मुक्काम करणार आहे. ज्यावेळेस मी येणार आहे असं सांगतो, लक्षात ठेवा, रात्रीच्या 2 वाजू द्या 3 वाजू द्या, गाडी दारामध्ये गेली की काठी वाजव ठाक ठाक करत आज सुद्धा माझा बाप येतो. त्यावेळी मला समजतं की माझ्यासारखा नशिबवान जगात कुणी सुद्धा नाही. परंतु ज्यावेळी मी कुठे जाताना पहिल्यांदा एका फोटोच्या पाया पडतो, तो माझ्या आईचा फोटो आहे, लक्षात ठेवा. आई जाऊन 15 वर्ष झालं. त्यावेळेस मला खरोखर वाटतं, आज जर माझी आई असती, आज क्षणाला जर माझी आई असती, तिने हे बघितलेलं असतं, जिने शून्यातनं मला सांभाळलं, गडीमध्ये सांभाळलं असती, तर खूप बरं झालं असतं, लक्षात ठेवा. एकीकडे एवढं सारा वैभव, एवढी प्रसिद्धी, एवढी प्रॉपर्टी, एवढा पैसा, पण ते सुद्धा त्याच्या पुढे 100% त्याच्या पुढे तुम्हाला फेल वाटतो. एकदा आई गेली की आपल्याकडे काही सुद्धा उरत नाही. म्हणून आपल्या आईची कधी सुद्धा लाज बाळगायची नाही. तुमचं वडील जर कधी फाटके कपडे घालून कॉलेजमध्ये आले, कधी सुद्धा लाज बाळगू नका. सरळ सांगायचं इट्स माय फादर. लक्षात ठेवा, स्वतःची बॉडी फाडून, बॉडीला बनियर फाडून फाटके बॉडी दाखवणारा सलमान खान तुम्हाला ऐकवान वाटतो, पण स्वतःचं बनियर फाटच तो रानामध्ये लाभणाऱ्या बापाची तुम्हाला लाज वाटते. हे खरोखर दुर्दैव आहे. अजिबात नाही. नवीन पिढी तुम्हाला घडवायची आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला बदलायचं आहे. छाती ठोकपणे सांगायचं हे माझे बाबा आहेत, जवळ जायचं, पाया पडायचं, कडकडून मिठी मारायची. जगाचा विचार करू नका. तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून कोणी सुद्धा अडवू शकत नाही. आणि तुम्ही सुद्धा पोरांनो लक्षात ठेवा, एखाद्या हाफ कपडे घातलेले एखाद्या हिरोचे फोटो स्टेटसला ठेवता, कपडे असताना सुद्धा फाडून कपडे घालतात फॅशनच्या नावाखाली, ते तुम्हाला आवडतात. परंतु एखादी तुमची आई तुमच्यासाठी राबणारी जर तिची साडी कधी फाटलेली असली तर त्याची तुम्हाला लाज वाटते, लक्षात ठेवा. ही लाज कधी सुद्धा वाटून देऊ नका. कारण एकदा का तुमची आई गेली, आयुष्यामध्ये काय होतं एवढंच तुम्हाला सांगणार आहे. एका गावामध्ये एक मुलगा नाही राहत होते. आई एका डोळ्याने आणलेली होती, लक्षात ठेवा. तिला एका डोळ्याने दिसत नव्हतं, तिचा नवरा नव्हता, पण त्या आईची जिद्द होती की माझ्या पोराला शिकवायचं आहे आणि माझ्या पोराला काहीतरी मोठं बनवायचं आहे. ती आई गावचा रोजगार करायची, त्या पोराला शिकवायची, लक्षात ठेवा. तिची परिस्थिती नसताना त्या आईने तिला एका मोठ्या शाळेमध्ये घातलं. सकाळी घरातलं काम आवरायची, शाळेच्या गेटवरती जायची, पोराला आतमध्ये सोडायची. पोरगा आतमध्ये जाताना आई एकटक बघत बसायची की माझं पोरग चाललेलं आहे. तिच्यामध्ये तिला स्वप्न दिसायची, माझा पोरगा पुढे जाऊन इंजिनियर होईल, माझा पोरगा डॉक्टर होईल. लक्षात ठेवा, पोरा तुम्ही शाळेला येता, पोरी तुम्ही शाळेला येता, तुम्ही सकाळी उठायचं म्हणलं की अलार्म लावता. आजपर्यंत जगातल्या कुठल्याही आईनं सकाळी उठताना अलार्म लावलेला नाही, लक्षात ठेवा. त्यांचा अलार्म त्यांच्या काळजामध्ये लागलेला असतो तुमच्या भविष्यासाठी. माझी पोरगी सकाळची शाळेत 7ला जाणार आहे, आई 5ला उठलेली असते, स्वयंपाक करते, सर्व काही आवडते आणि अर्धा तास फक्त तुम्हाला अगोदर उठवते. पोरी आंघोळ कर, डबा घेऊन शाळेला जा, कारण तिला तुमच्या झोपेची काळजी असते. ती कधी कुठला अलार्म लावत नाही, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी तू शाळेला पोरी जात असतेस, तुझी आई तुझ्याकडे एकटक बघत असते, कारण तुझ्यामध्ये तिला काहीतरी यशस्वी झालेली लेडीज दिसत असतात, यशस्वी झालेल्या बायका दिसत असतात. त्यामुळे तिला वाटतं माझं पोरग गेलंय, काहीतरी बोलून येईल. तशीच ती आई शाळेमध्ये पोराला सोडायची आणि जाताना एकटक बघायची. तिला वाटायचं माझं पोरग पुढे जाऊन इंजिनियर होईल, डॉक्टर होईल. दिवसभर रानामध्ये जायची, दिवसभर गावचा रोजगार करायची आणि संध्याकाळी शाळा सुटायच्या अगोदर त्या गेटवर येऊन थांबायची. ज्यावेळी पोरग पळत यायचं, कडकडून आईला मिठी मारायचं, दिवसभर केलेल्या कष्टाचं सारं काही शिकवा निघून जायचा. दोघं आनंदाने घरी यायचे, मस्तपैकी जेवण बनवायचे. पोरग पहिली दुसरी तिसरी करत 4थीला गेलं आणि 4थीला गेल्यानंतर बाजूची मुलं त्या पोराला चिडवू लागली. ज्यावेळी त्याची आंधळी आई गेटवर यायची, बाजूची पोरं म्हणायची ते बघ तुझी आंधळी आई आली.
त्या पोराला थोडासा अपमान झाल्यासारखं वाटायचं. एक दोन पोरं बाजूची हसायची. दिवसामागून दिवस वाढत गेले. बोलणाऱ्या पोरांची संख्या वाढली, हसणाऱ्या मुलांची सुद्धा संख्या वाढली. एक दिवस पोरग घरी आलं, चौथीला होतं, लहान होतं. आईला म्हणलं, आई ऐक ना, उद्यापासून तू शाळेत नको ना येत जाऊ. आई म्हणली, काय झालं बाळा, माझं काही चुकलं का? ती मुलं मला चिडवतात. ज्यावेळी तू गेट वरती येतेस ना, ती मुलं म्हणतात, बघ तुझी आंधळी आई आली, बघ विद्रूप दिसणारी आई आली. एक मुलगा बोलतात आणि बाकीची मुलं हसत असतात. त्या आईला खरोखर वाईट वाटलं. ज्या मुलाला आपण एवढं कष्टानं सांभाळलं, त्याच मुलाला आज माझ्या दिसण्यासाठी मुलं चिडवतात म्हणून वाईट वाटतं. तिची अपेक्षा होती माझ्या मुलानं म्हणावं, असू दे माझी आई आंधळी असेल तर ती माझीच आहे. पण पोरग तसं म्हणलं नाही. आई 8वी करत पोरग 10वीला गेलं. त्याचं गॅदरिंग होतं. त्या आईला कळालं, आज माझ्या पोराचं गॅदरिंग आहे, मला शाळेमध्ये गेलं पाहिजे. परंतु आईनं पोराचं शब्द आठवलं. मुलगा म्हणला होता, आई शाळेमध्ये येऊ नको, मुलं मला चिडवतात. आईने काळजावरती दगड ठेवला, शेतामध्ये गेली, भांडू लागली. इतक्यात त्या गॅदरिंगचा स्पीकरचा आवाज तिच्या कानावरती पडला. तिचं कुटुंब तिथंच थांबलं. आईने ठरवलं, आपण समोर नाही जायचं, एका कोपऱ्यातून आपल्या पोराचं गॅदरिंग बघूया. म्हणून आई गॅदरिंगच्या ठिकाणी आली. पडद्याच्या आडून त्या पोराचा कार्यक्रम बघत होती. परंतु तो कार्यक्रम करत असताना त्या पोराचं लक्ष बरोबर त्या पडद्यामागे उभे असलेल्या आईकडे गेलं. पोरग घरी आलं आणि आईला म्हटलं, आई तुला मी किती वेळा सांगितलं तू माझ्या शाळेत येत जाऊ नको म्हणून, तिथं माझा अपमान होतो, मुलं मला चिडवतात, मी 10वीला गेलो, मोठा झालोय. आई म्हणल्या, लेकरा मी तुझ्या समोर नव्हते आले, एका कोपऱ्यातून बघत होते. पोरगा म्हणलं, तू माझं ऐकणारच नाहीस, तू माझी पाठ सोडणारच नाहीस. जोपर्यंत मी या गावात आहे तू माझा अपमान करत राहणार. मी इथून पुढे शिक्षणासाठी हे गाव सोडून जातो. असं म्हणून पोरानं 11वी 12वीला एका हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं. आईला वाईट वाटलं. दिवसभर काम करून आल्यानंतर पोराला भेटल्यानंतर दिवसभराचा थकवा जायचा. आता ते पोरग सुद्धा नव्हतं. पण आईने म्हणले, असू दे, माझं पोरग काय शिकतं ना, शिकू दे. 11वीची दिवाळीची सुट्टी लागली. आईला वाटलं माझं पोरग घरी आलं नाही. उन्हाळ्याची सुट्टी लागली तरी सुद्धा पोरग आलं नाही. 12वीची दिवाळीची सुट्टी लागली. आता मात्र आईला काळजी वाटू लागली. आईने दिवाळीचं गोड गोड केलं. त्या मित्रांच्याकडून त्या पोराच्या हॉस्टेलचा पत्ता घेतला आणि आई त्या हॉस्टेलवर जाऊन पोहोचली. बाहेर 5-6 पोरं होती. आईने विचारलं, हा मुलगा इथंच राहतो का? ती पोरं म्हणली, या मावशी तुम्हाला तुमच्या मुलाची रूम दाखवतो. आई त्या रूम वरती गेली. पोराने दरवाजा वाजवला. त्या पोराने दरवाजा उघडला. समोर बघतो तर आपले अर्धा मित्र होते, त्याची आई होती. त्या पोराच्या मनामध्ये विचार आला की ही आता या मुलाला सुद्धा कळालं की ही माझी आई आहे, ही सुद्धा मुलं मला चिडवणार. पोरानं आईला आतमध्ये घेतलं आणि पोरगं रागवलं. आई तुला मी किती वेळा सांगितलं होतं तू माझ्या आयुष्यात येत जाऊ नको, तुझ्यामुळे माझा अपमान होतो, माझा इन्सल्ट होतो, लोक मला चिडवतात. आई म्हणली, अरे बाळा मी तुझी आई आहे, 1.5 वर्ष झालं तू घरी आला नाहीस म्हणून मला काळजी वाटली की तुझ्यासाठी दिवाळीचं गोडधोड करून आणलेलं आहे. पोरगा म्हणला, असू दे, जर तुझं खरोखर माझ्यावर प्रेम असेल तर एक हात जोडतो, एक काम कर, मी जिथं आहे तिथं आनंदाने राहील, फक्त माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी सुद्धा येऊ नको. आईला खरंच वाईट वाटलं. आणलेलं गोडधोड तिथंच टाकलं. आई म्हणली, लेकरा तू जिथं आहे तिथं आनंदात राहा, तुला शिकायचं आहे, तुला मोठं व्हायचंय, गावचा रोजगार करतो मी तुला पैसे पाठवी, पण लक्षात ठेव तुला आपल्या घरची परिस्थिती बदलायची आहे, तुला साहेब होताना मला बघायचं आहे. पोरगा म्हणला, नक्की शिकेल, पण एक काम कर, माझ्या आयुष्यात पुन्हा कधी सुद्धा येऊ नको. आईने गोडधोड तिथं ठेवलं. रडत रडत आपल्या गावी निघून गेली. आई गावचा रोजगार करायची, पोराला पैसे पाठवायची. पोरगा 12वी झालं, इंजिनियर झालं. एक दिवस आईला कळालं की तुमच्या पोराला नोकरी लागलेली आहे, खरं पोरानं तुम्हाला सांगितलेलं नाही. आईला फार वाईट वाटलं. पण काय करणार, शेवटी आपलं पोरग आहे. आपल्या पोराची कुठलीच आई कधी सुद्धा निंदा करत नाही, त्याला कधी नाव ठेवत नाही. आई म्हणली, असू दे, माझं लेकरू आहे, जिथं आहे तिथे सुखी आहे ना, माझ्यासाठी भरपूर झालं. एक दिवस आईला कळालं की तुमच्या पोरानं लग्न केलंय, परंतु तुम्हाला कळवलं नाही. खरंच आता आईला वाईट वाटलं, कारण प्रत्येक स्त्रीचं एक वरमाई होण्याचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पोरानं भंग केलं होतं. तरी सुद्धा आईने काळजावरती दगड ठेवला. आई म्हणली, असू दे, माझं पोरग आहे, जिथं आहे तिथे सुखी आहे, माझ्यासाठी भरपूर झालं. पण एक दिवस कुणीतरी सांगितलं, तुम्हाला नातू झालाय, तुमच्या मुलाला मुलगा झालाय. त्यावेळी मात्र आईचं काळीज राहवलं नाही, कारण प्रत्येक माणसाचं असं होतं, ज्यावेळी मुलाला मुलगा होतो प्रत्येक माणसाचं मुलावरचं 50% प्रेम कन्वर्ट आपल्या नातवावरती होतं. लक्षात ठेवा. आईने बाजारात गेली, आंगडं टोपडं घेतलं, मित्रांच्याकडून पुन्हा त्या पुण्यामधल्या हॉस्टेलचा पत्ता घेतला आणि आई तो पत्ता शोधत शोधत त्या पुण्यामध्ये गेली. ज्या ठिकाणी रिक्षा थांबला, हायफाय सोसायटी होती. त्या आईला आनंद झाला, ज्या मुलाला मी कष्टातून शिकवलं, ज्या मुलाला मी ज्या कष्टाने सांभाळलं, तो मुलगा आज खरं एवढ्या मोठ्या हायफाय सोसायटीमध्ये राहतोय. माझं स्वप्न त्यानं पूर्ण केलं. मी केलेल्या कष्टाचं खरोखर सार्थक झालं. आता घरामध्ये जाणार,
माझ्या नातवाला जवळ घेणार, त्याचे मुके घेणार, त्याच्यासोबत खेळणार या आशेने आई त्या दरवाजाजवळ गेली. दरवाजाची बेल वाजवली तर एका नखशिकांत सुंदर अशा मुलीने दरवाजा उघडला. तिच्या काठेवरती बाळ होतं. त्या आईच्या लक्षात आलं, हे समोर दिसणारं बाळ माझा नातू आहे, ही समोर आहे ती माझी सून आहे. आतमध्ये जावं, त्या मुलाला कडेवर घ्यावं, त्याचे पापे घ्यावं म्हणून आई आतमध्ये पाऊल टाकणार इतक्यात ती मुलगी म्हणली, अहो ऐकलं का, कोणतरी आलेलं आहे. पोरगा बाहेर आला. दरवाजामध्ये बघतो तर काय, त्याला त्याची आई दिसली. केस विस्कटलेली होती, साधी नवीन जरी असली, तिच्या चेहऱ्यावरती गावठीपणा निश्चित त्याला दिसत होता. एका डोळ्याने आंधळी होती. त्याला विद्रुपाई दिसली. त्याच्या मनामध्ये विचार आला, ज्याप्रमाणे चौथीमध्ये मुलांना चिडवत होती, ज्याप्रमाणे 10वीमध्ये मुलांना चिडवलं, ज्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये मुलांनी चिडवलं, इथं जर कळालं ही माझी आई अशी आहे, या हायफाय सोसायटी मधली माणसं मला चिडवतील, माझा अपमान होईल, माझ्या मुलाला चिडवतील, माझ्या बायकोला चिडवतील, या विचार करत असताना त्याच्या मुखातून अचानक शब्द निघून गेला, कोण आहे, ओळखत नाही मीला. असं कोणतरी भिकारी आली असेल काहीतरी मागायला असं म्हटलं आणि दरवाजा आईच्या तोंडावरती धडकला. एखाद्या ओल्या झाडावर वीज पडल्यानंतर ज्याप्रमाणे झाडाच्या ठिकऱ्या होतात आणि त्याप्रमाणे आईच्या काळजावरती पोराच्या शब्दाची वीज पडली आणि आईचं काळीज तुटलं. आईनं आंगडं टोपडं तिथंच दारात फेकलं आणि रडत 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 आई गावी निघून गेली. वर्षामागून वर्ष निघून गेली. एक दिवस त्या पोराला गावातून शिक्षकांचा फोन आला, तू आता मोठा साहेब झालायस, तुला गावामध्ये आम्ही सत्कार करायला ठरवलंय शाळेमध्ये. पोरग म्हणलं मी येऊ शकत नाही, आता खूप मोठा साहेब झालोय, शेवेला नोकर चाकर आहे, जर मी गावामध्ये गेलो पुन्हा मला ती आई दिसली तर पुन्हा माझा अपमान होईल, हे नोकर चाकर मला चिडवतील. परंतु शिक्षकांनी आग्रह केल्यानंतर पोरग म्हणलं मी फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी येऊ शकतो. शिक्षक कार्यक्रम घ्यायला तयार झाले. पोरग गेलं. कार्यक्रम चालू झाला. सर्वांचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे होतं, पण त्या पोराचं लक्ष गेटवर होतं. कदाचित माझी आई पुन्हा काहीतरी येईल आणि पुन्हा माझा अपमान होईल या विचाराने पोरग गेटकडे बघत होतं. कार्यक्रम संपला, तसं काही घडलं नाही. त्याची आई आली नाही. पोराला एकदम आनंद झाला. पोरगा पटकन जाऊन गाडीमध्ये बसलं. पण एवढं वर्ष झालं आपण घर बघितलं नाही. सहज घराकडून गाडी घ्यावी म्हणून त्या पोरानं गाडी घराकडून घेतली. घरासमोर गेलं तर घराचा दरवाजा बंद होता. पोरगा गाडीतून खाली उतरलं आणि शेजारच्या काकूला विचारलं, काकू माझी आई कुठे गेली? काकू म्हणली, बाळा तुझी आई तर गेली. कोणत्या गावाला गेली? काकू म्हणली, गावाला नाही, तुझी आई देवघरी गेली. हे शब्द पोराच्या कानावरती पडतात. पोराच्या पायाखालची जमीन सरकली. पोरगा म्हणलं, असं कसं शक्य आहे, माझी आई देवाघरी गेली, तुम्ही मला कळवलं सुद्धा नाही? काकू म्हणली, बाळा तुझ्याच आईने मला सांगितलं होतं. माझ्या पोराला माझी लाज वाटते. जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या पोराला कळवू नका. हा, मी साठवलेले काही पैसे आहेत, त्यातून माझा अंत्यविधी उरकून घ्या आणि ही चावी, जर माझं पोरगा आयुष्यात कधी घरी आलं त्याला ही चावी द्या आणि त्याला सांगा की तुझ्यासाठी आतल्या पेटीमध्ये तुझ्या आईने काहीतरी ठेवलंय. पोराला थरथरत्या हाताने चावी घेतली. पोराला काही करायला सुचत नव्हतं. पोराने पटकन कुलूप काढलं. पोरगा आतमध्ये गेलं. ट्रंक उघडली तर त्या ट्रंक मध्ये चिठ्ठी लिहिलेली दिसली. पोराने तिची हातामध्ये चिठ्ठी घेतली, परंतु त्याला ती अक्षर दिसत नव्हती, कारण त्याचं डोळं आता पाण्याने पूर्णपणे भरलेलं होतं. पोराने डोळं पुसलं आणि ती चिठ्ठी वाचू लागला. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, लेकरा मला ठाऊक आहे तुला माझ्या या आंधळेपणाची लाज वाटते. लेकरा मला ठाऊक आहे तुला माझ्या या आंधळेपणाची लाज वाटते, पण तुला आज एक सांगायचंय, मी जन्मापासून आंधळी नव्हते. पोरा, मी जन्मापासून आंधळी नव्हते. अरे तुझा बाप तू लहान असताना हे जग सोडून गेला आणि एका बाईचं नवरा नसताना जगणं किती अवघड असते. तुला या जन्मामध्ये नाही सांभाळणार पोरा. अशा परिस्थितीमध्ये मी तुला सांभाळत होते. एक दिवस अंगणामध्ये तू माझ्या मांडीवरती खेळत होता. रोडवरती खेळणाऱ्या पोराचा दगड आला आणि तुझ्या डोळ्याला लागला. पोरा दगड तुझ्या डोळ्याला लागला, परंतु काळीच माझं रक्त बंबाळ झालं. मी तुला उचलून घेतला आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेले. त्या डॉक्टरनी डोळा चेक केला आणि सांगितलं, माऊली याचा डोळा कधीच बरा होऊ शकत नाही, याचा डोळा पूर्णपणे निकामी झालाय. लेकरा, डोळा तुझा गेला, परंतु अंधार माझ्या डोळ्यासमोर टाकला. मी डॉक्टरला विनंती केल्या, काही करा खरं माझ्या लेकराचा डोळा बरा करा, कारण या लेकराला तू जग सुद्धा पाहिलेलं नाही. लेकरा, माझ्या बोलण्याची तणाव माझ्या त्या डॉक्टरला आली. डॉक्टर म्हणाला, माऊली हे कोणत्या कायद्यात बसत नाही, तरी सुद्धा जर याला दुसरा कुणी डोळा देणार असेल तर मी याचा डोळा बरा करू शकतो. लेकरा, एका क्षणाचा विचार न करता मी तुला माझा डोळा दिला.
तेव्हापासून मी आंधळी झाले, तेव्हापासून मी आंधळी झाले. त्या पोराचं पत्र आसवानं भिजलेलं होतं, परंतु त्याच्याकडे काही उरलं नव्हतं. उरला होता फक्त पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. म्हणून म्हणतो लेकरांनो, जित्या परीच द्यायचे 2 घास सुखाचे, लक्षात ठेवा, जित्या परीच द्यायचे 2 घास सुखाचे, हरपून जाईल त्यांचं मन. मेल्यानंतर कशाला निवडावरती पसारा पाची पकवानाचा, ती फक्त त्या कावळ्याची धान. आईसारखं तुम्हाला काळजामध्ये कुणीच साठवत नाही, लक्षात ठेवा. आईसारखं तुम्हाला काळजामध्ये कुणीच साठवत नाही. एकदा लागू द्या काटा, मग बघा आईशिवाय तुम्हाला कोणच आठवत नाही, आईशिवाय तुम्हाला कोणच आठवत नाही. आपले डोळे बंद करायचे आहेत, तसं मगाशी केलं. पाणावलेले डोळे तसेच बंद करा. आणि माझ्याजवळ ऐकवलं नाही, आई वडिलांजवळ काय ऐकू जायचं, डोळे बंद ठेवायचे, आई वडिलांचा चेहरा दिसायचा, त्यांची शपथ घ्यायची आपण. हे आई बाबा, हे आई बाबा, मी आज तुम्हाला स्मरून शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात असं कोणतंही कृत्य करणार नाही ज्यामुळं तुमची मान खाली जाईल. मी आयुष्यात कधीही तुमच्याशी खोटं बोलणार नाही, आयुष्यात कधीही कोणतंही व्यसन करणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला विसरणार नाही, कधीच विसरणार नाही, या जन्मात विसरणार नाही. वडिलांचा 100% प्राऊड फील झाला. चेहरा बघत बघत डोळे उघडायचे, दोन्ही हात एकमेकावरती घर्षण करायचे, डोळ्यावरून फिरवायचे. आणि ज्यांना आपल्या आई वडिलांचा प्राऊड फील झालेला चेहरा दिसला त्यांनी फक्त हात वर करायचे. एकदा कराडून टाळ्या फक्त तुमच्या आई वडिलांसाठी वाजवायचे. 35 मिनिटं झालेली आहेत, फक्त 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. मी सांगितलं फक्त 40 मिनिटच बोलतो, त्याच्यापेक्षा जास्त बोलायची माझी फी जास्त असते. तर लक्षात ठेवा पोरांनो, आता जे मी तुम्हाला टेक्निक दिलं, आयुष्यामध्ये जर कधी अडचण आली, जर तुम्ही कधी खचला, काळजावरती हात ठेवायचाय. आता जे तुम्हाला आई वडील दिसलं त्यांचं स्मरण करायचंय आणि एकदा त्यांच्या डोळ्यासमोर त्याचा चेहरा आठवायचाय. आणि आता मी जे तुम्हाला सांगितलं, ऐका फक्त 5 मिनिटं, जे मी तुम्हाला सांगितलं, आजूबाजूच्या जे इथं मुलं येऊ शकले त्यांना फक्त 5 जणांना सांगायचे. किती जणांना सांगायचंय? आता तुम्ही म्हणणार त्या 5 जणांना सांगून काही फरक पडेल का, जग बदलणार आहे का? मी म्हणणार मी एक व्याख्यान केलं, एका सरांनी मला बोलवलं, तिथं 500 पोरं आहेत, त्यातली 500 पोरं बदलणार का? काळजी करायचं काम नाही, आपण आपलं कार्य करायचं. कारण एका जंगलामध्ये आग लागली, तुम्हाला सांगतो, एक चिमणी होती तुमच्यासारखी सुंदर अशी, त्या आगीत चोचीने पाणी होत होतं, चोचीनं. तिथे कावळाला, तो कावळा म्हणला, येडी झालीस का? अगं जंगलात आग लागली आणि त्या चोचीतल्या पाणी टाकतेस, आग विझणार आहे का? ती चिमणी काय म्हणली, ध्यान देऊन ऐका. ती चिमणी म्हणली, मला माहित आहे माझ्या चोचीनं हे पाणी टाकण्यानं आग विझणार नाही, परंतु ज्यावेळी कधी या आगीचा इतिहास लिहिला जाईल, माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विझवणाऱ्यामध्ये येईल. आपल्या प्रयत्नानं जग बदललं नाही याचा विचार करायचा नाही, पण जगाचा इतिहास लिहिला जाईल. आपलं नाव जग बिघडवणाऱ्यामध्ये न येता जग सुधारणाऱ्यामध्ये आलं तरी आपल्यासाठी भरपूर झालं. गेले जवळजवळ 1.5-2 तास तुम्ही इथं ऐकताय, शांतपणे ऐकताय, मनापासून ऐकलं, हे तुम्ही घेतलं, तुम्ही हसलात, तुम्ही रडलात. माझं खरोखर मी धन्य मानतो. या ठिकाणी मला सरांनी निमंत्रित केलं. जर तुम्हाला जे मी शिकवलं, जे मी सांगितलं, आई वडिलांना सांगा, खूप छान टेक्निक आहे, याचा वापर करा. आयुष्यामध्ये चमत्कार 100% होणार आहे. आणि तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला याची बाईट द्यायची आहे. हे आमचा माणूस तुमची बाईट गेली, युट्यूबला कार्यक्रम जाणार आहे, तुम्ही युट्यूबला दिसणार आहात, काळजी करू नका. मेकअप केलेलं असेल तरी दिसणार आहे, नसलं केलं तरी दिसणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आणि जरी युट्यूबचा विषय सोडा, सर्च नाही केलं चालेल, कार्यक्रम नाही बघितलं तरी चालेल. तुमचं जीवन देवाने एकदाच दिलेलं आहे, आनंदाने जगायचं आहे, मस्तपैकी जगायचं आहे. 2च वर्ष आपल्याला कशी मेहनत करायची आहे, गाढवासारखी करायची आहे, आणि उरलेलं आयुष्य जगायचं आहे
वाघासारखं जगायचंय पोरांनो. या 1.5-2 तासामध्ये जर माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर आपले वडील समजून, आपला मित्र समजून मला माफ करा. या गुरुजनांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. तुम्ही शांत बसा, तुमचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. भावनांची दुथडी भरून वाहणारी नदी आम्ही प्रथमच अनुभवली सर. खूप खूप धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे आभार व्हिडी कुंभार मॅडम व्यक्त करतो. आज तुमच्या व्याख्यानाने प्रेरित झालो आम्ही. नमस्कार. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज व वोकेशनल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज इयत्ता 11वी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश कुदाले साहेब उपस्थित राहिले. त्यांचे संस्था व प्रशासक यांच्यातर्फे खूप खूप आभार. जगाच्या रंगमंचावरचा छोटासा कलाकार आहे मी असे ब्रीदवाक्य असणारे, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊन यशस्वी जीवनाचा मार्ग सांगणारे, स्वप्न ही स्वप्नच असतात. ती स्वप्न असली तरी आशा जागवणारी स्वप्ने पहा. तसेच सगळ्यात महत्वाचं, आई वडिलांसारखं दुसरं दैवत नाही, त्यांना दुखवू नका, मोठे व्हा. खूप महत्वाचा संदेश गेले 2 तास आपल्या समोर मार्गदर्शन करणारे आपले व्याख्याते म्हणजेच आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय अण्णासाहेब शिंदे सर यांचे प्रशाला आणि संस्था यांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज या व्याख्यात आपल्या सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत, तुमच्या मनापर्यंत आई बाबांची प्रतिमा जागवणारं आज अतिशय सुंदर या व्याख्यानाला अप्रतिम असा शब्द आपण वापरूया की अप्रतिम अशा आजचं व्याख्यान झालं. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी सरांचे आभार मानते. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री संदेश कुलकर्णी सर यांचेही प्रशाला व संस्थेतर्फे खूप खूप आभार. आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव श्री धोंडीराम शिंदे अण्णा यांचेही संस्था व प्रशाला यांच्यातर्फे खूप खूप आभार. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय श्री एस सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री व्ही गायकवाड सर, HSC वोकेशनल विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर UD पाटील मॅडम यांचेही संस्था व प्रशाला यांच्या वतीने खूप खूप आभार. सर्व सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व शिक्षक वृंद, आज सगळ्यात महत्वाचं प्रथमतः स्वागत गीताने जी सुरुवात झाली ते आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करणारे आपले संगीत शिक्षक श्री पवार सर, त्यांचे गायक वृंद, त्याचबरोबर खाली येताना आपलं मन मोहून टाकणारी सुंदर रांगोळी काढणारी आमची जी टीम आहे, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थिनी, त्याचबरोबर आज तुम्हाला आपलं सभागृह सजवलेलं दिसतंय तेही करणारी आमची जी टीम आहे, आमच्या विद्यार्थिनी यांचेही खूप खूप आभार. ज्यांच्यामुळे आमचा हा आजचा कार्यक्रम नियोजनबद्ध रीतीने पार पडला त्यासाठी झटणारे आमचे शिक्षक कर्मचारी, साऊंड सिस्टीम, प्रसिद्धी विभाग, इतर आमचे कमिटी सदस्य या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. मगासपासून जे सूत्रसंचालन करणारे आपले शिक्षक आहेत म्हणजेच आपले देशमाने सर आणि झरे मॅडम यांचेही प्रशालेच्या वतीने आभार. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला 4 चांद लावणारे तुमच्यासारखे गुणी, भावनाशील आणि संस्कारप्रिय असणारे आमचे हुशार विद्यार्थी तुम्हा सर्वांचं आपल्या संस्था आणि प्रशालेच्या वतीने खूप